नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मीन राशीचं मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. मीन राशीबद्दल सांगायचं झालं तर शनीचं जे मध्य पर्व आहे हे तुमच्या राशीकरता सुरुवात त्याची झालेली आहे. साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही त्याचा ओझरता अनुभव घेतलेलाच असेल. अर्थात येणाऱ्या 2.5 वर्षापर्यंत शनी जो आहे हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण बाकी जे 2 ग्रह आहेत, साधारणतः 3 ग्रह मोठे ग्रह जसे की गुरु याचं सुद्धा राशी परिवर्तन होणार आहे. मे महिन्याच्या 15 तारखेनंतर तृतीयातून चतुर्थात येणार आहे. राहू जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो तो आता तुमच्या व्यय स्थानात जाणार आहे दिनांक 19 मे नंतर, आणि केतू जो आहे तो तुमच्या 6ष्ठ स्थानात भ्रमण करणार आहे. एकंदरीतच ग्रह जे आहेत हे थोडेसे तुमच्या विरोधात गेलेले आहेत. अर्थात सगळेच ग्रह काही विरोधात जात नाही. कधी कधी गोष्टी जरी पूर्ण तुमच्या विरोधातल्या असल्या तरी काही गोष्टी आहेत तुमच्या हातात असतात. काही गोष्टींकरता आपल्याला स्वतःला अनुभव घ्यावे लागतात किंवा स्वतःला त्या संदर्भात प्रयत्न करावे लागतात, प्रयत्नवादी व्हावे लागतं, जेणेकरून पुढचा येणारा जो कालावधी आहे याला तुम्ही समर्थपणे तोंड देऊ शकता. लक्षात घ्या, येणारा जवळजवळ वर्ष सव्वा वर्षाचा जो कालावधी आहे हा तेवढासा नीट नाही. आणि राहू केतू किंवा गुरु हे जे राशी परिवर्तन करणार आहे त्याच्या स्वतंत्र रूपाने आपण व्हिडिओ अपलोड करणारच आहोत. तुर्तास येणाऱ्या 1 वर्षाबद्दल सांगायचं झालं तर थोडंसं गोष्टी तुमच्या विरोधात जाणार आणि साधारण मे महिन्यात सुद्धा अशाच प्रकारचे काही अनुभव येणार आहेत. परंतु मी जसं सांगितलं की सगळेच ग्रह काही तुमच्या विरोधात नाहीत. काही ग्रहांचा राजा रवी हा तुमच्या फेवरमध्ये असणार आहे, तुमच्या बाजू असणार आहे. परंतु त्याचा लाभ नेमका कशा प्रकारचा उठवायचा आणि कशा प्रकारे गोष्टी हाताळायच्या आहेत या संदर्भातली थोडी खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचे जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु जो की तुमच्या तृतीयातून चतुर्थात जाणार आहे 15 तारखेला. राशीचा जो षष्ठेश आहे रवी हा तुमच्या द्वितीयातून तृतीयात जाणार आहे, हा सुद्धा 15 मे नंतरच जाणार आहे. आणि राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत या सर्व ग्रहांचा सारखा आपण विचार केला तर या महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. आणि ही गुरुकिल्ली स्वतःच्या जवळ ठेवा. या महिन्यामध्ये ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, हा जो रवी आहे रवी तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करणार आहे हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून या संपूर्ण महिन्यामध्ये हा रवी तुम्हाला बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह बनवणार आहे. तुमच्यातला कॉन्फिडन्स, एनर्जी, मूड अतिशय चांगले राहणार आहे. खरं तर कॉन्फिडन्स किंवा मूड हा तुमचा थोडासा बदलत असतो. नेमके विचार तुम्हाला किंवा निर्णय कधी कधी घेता येत नाही आणि त्याचमुळे बऱ्याचशा गोष्टी चुकतात. परंतु जो रवी आहे हा रवी हा तुमच्यातला आत्मविश्वास जो आहे तो द्विगुणित करणार आहे. तुमच्यातली जी कार्यशक्ती आहे ही जबरदस्त या महिन्यात दिसून येणार आहे. याचाच तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. जी साडेसातीचं पर्व तुमचं खरोखरच चालू झालेलं आहे आणि त्याचा अनुभव सुद्धा तुम्हाला घेतलेला आहे. समर्थपणे जर का तुम्हाला तोंड द्यायचं असेल तर तुमच्यामध्ये काही बदल तुम्हाला घडवून आणायला हवेत. तुमच्या स्वभावामध्ये, दृष्टीमध्ये हे बदल नेमके कोणते आहेत तर तुमच्या स्वभावातले जे विकनेसेस आहेत, तुमच्या स्वभावातले जे कमतरता आहे, जसे की तुमची जी राशी आहे ही थोडीशी सुस्त अशी राशी आहे. बघू, करू, विचार करू अशा प्रकारचे अनुभव किंवा अशा प्रकारचे विचार तुमचे बऱ्याच प्रमाणात असतात. त्यामुळे निर्णय क्षमता कमी होते आणि कॉन्फिडन्स सुद्धा कमी होतो. तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. गोष्टी वेळच्या वेळेला करा, व्यवस्थितपणे करा, डिसिप्लिनने करा, शिस्तप्रियता आणणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रवी जो तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे हा तुम्हाला या गोष्टी करावयास उद्युक्त करेल. फक्त गरज आहे की तुम्ही स्वतःच्या दृष्टीने या संदर्भात पाऊल उचलणं गरजेचं आहे. आणि आपल्यासाठी किंवा कुठल्याही मानवासाठी गोष्ट ही सोपी असते की एखाद्या गोष्टीची सवय लावून घेणं, मग ती चांगली की वाईट हे आपल्यावरती असतं. चांगल्या सवयी जसं की डिसिप्लिनपणा आणि थोडासा बिंदास्तपणा हा थोडासा स्वतःमध्ये आणा, जेणेकरून गोष्टी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या कालावधीसाठी बऱ्याचशा अनुकूल होणार आहेत. लक्षात घ्या, ही शेवटची संधी आहे. सूर्य जो तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करणार आहे हा सूर्य तुम्हाला या संदर्भातली जी उमेद आहे, या संदर्भातली जी कार्यशक्ती आहे, या संदर्भातले जे विचार आहेत हे निश्चितपणे तुम्हाला देणार आहेत. अर्थात या संपूर्ण महिन्यामध्ये त्यामुळे तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. चांगले जे गुणधर्म आहेत, चांगल्या जे गोष्टी आहेत, चांगले ते जे निर्णय आहेत ते जरूर घ्या आणि ते प्रत्यक्ष रूपाने अंमलात सुद्धा तुम्हाला आणायचे आहेत. अर्थात हा जो महिना आहे हा महिना तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू तुमचा जो आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा असेल. जसं की तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह जो की तुमचा धनेश आहे, भाग्यश आहे, मंगळ हा अतिशय महत्त्वपूर्ण पंचम स्थानामध्ये भ्रमण करत आहे. राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय आणि जो लाभेश आहे शनी हा तुमच्या राशीतच भ्रमण करत आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक संदर्भात तशी काय काळजी करू नका. आर्थिक बाबतीत फार मोठे काय प्रॉब्लेम येणार नाही, अजिबात चिंता करू नका. फक्त एकच गोष्ट आहे की थोडं खर्चावर नियंत्रण ठेवा की तुमची जी राशी आहे हे खर्च करण्याच्या बाबतीत
तेवढीशी चिकित्सक नाही आहे, म्हणजे बिनधास्तपणे थोडे खर्च होता, इकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. बाकी जर का सांगायचं झालं तर आर्थिक रूपात बऱ्याचशा चांगल्या गोष्टी होते. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या महिन्यात इव्हन शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा काही चांगले ट्रेड किंवा चांगले फायदे तुम्हाला मिळू शकते. आर्थिक संदर्भात काळजी करू नका. बऱ्याच वेळा आर्थिक बाबतीमुळेच थोडेसे मनात प्रेशर किंवा स्ट्रेस होतं, पण तुमच्या राशीची जी विचाराची पद्धती थोडीशी औरच आहे, कारण तुमची जी रास आहे ही म्हणजे भावनेने दुखावणारी रास आहे. तर तिकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. याचप्रमाणे घरगुती सुख किंवा गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे बुध, जो की तुमच्या राशीत द्वितीयात आणि तृतीयात भ्रमण करणार आहेत. काळजी करू नका. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींसाठी थोडेफार खर्च करावे लागतील, त्यांच्या काही इच्छा आकांक्षा पुऱ्या कराव्या लागतील. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध हे बऱ्याच प्रमाणात तुमच्या अपेक्षेप्रमाणे राहतील. याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर इथे गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारच्या आहेत. गेल्या साधारण 3-4 महिन्यात तुम्ही बघितलेलं असेल की लव्ह लाईफ हे तुमचं काय तळ्यात मळ्यात असंच चाललेलं आहे. कधी तुमचं चांगलं असतं, कधी काय त्याच्यामध्ये वादविवाद होतात, पुन्हा रुसणं फुगणं होतं. अशा प्रकारचे काय अनुभव तुम्ही घेतलेले असेल. या महिन्यात सुद्धा गोष्टी काही फारशा बदललेल्या नाहीत. अशाच प्रकारच्या काही गोष्टी होते, पण ते एक गोष्ट मात्र निश्चित की गोष्टी काही टोकाच्या होणार नाही. तर त्या संदर्भात काळजी करू नका. गोष्टी तुमच्या फेवरमध्येच असणार आहे. याचप्रमाणे जर तुम्ही ज्या प्रेग्नंट महिला आहेत किंवा ज्या ज्यांनी गर्भधारणा केलेल्या महिला आहेत, त्यांच्यासाठी हा महिना थोडासा त्रासदायक जाईल. आरोग्याकडे लक्ष द्या. या महिन्यात तुम्ही ॲक्टिव्ह असणार आहात, परंतु आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं तेवढंच गरजेचं राहील. मात्र एक गोष्ट निश्चित की टोकाचं काहीही होणार नाही. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी हा कालावधी बऱ्याच प्रमाणात व्यवस्थित राहील. म्हणजे तुम्ही जे काय एफर्ट केले, जे काय प्रयत्न केले, त्याचे तुम्हाला आउटपुटसुद्धा या महिन्यात तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळणार आहे. आता महत्त्वाचं आहे तो म्हणजे वैवाहिक जीवन. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे बुध, हा तुमच्या राशीत द्वितीयात आणि तृतीयात भ्रमण करणार आहे. खास करून जर का तुम्ही विवाहित असाल तर थोडंसं वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होणं, मतभेद होणं, मतवैचित्र होणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. थोडंसं लक्ष द्या. इथे एक गोष्ट सांगणं सगळ्यात महत्त्वपूर्ण राहील. जे मीन राशीच्या व्यक्ती विवाह सुख आहेत, म्हणजे ज्यांना विवाह करायचा आहे, त्यांच्यासाठी आत्ताचा जो कालावधी आहे हा तुमच्यासाठी शेवटचा महिना आहे विवाह जुळून आणायचा. अर्थात गेलं वर्षभर वैवाहिक स्थळाबद्दल तुम्हाला बरेचसे चांगले अनुभव आलेले असते आणि त्या संदर्भात काही जणांचं लग्न जुळणं, लग्न प्रत्यक्ष होणं, विवाह संदर्भात काही चांगल्या घटना घडणं अशा प्रकारचे अनुभव सुद्धा तुम्ही घेतलेले असतील. लक्षात घ्या, हा जो महिना आहे म्हणजे मे जो महिना आहे 2025चा, हा तुमच्यासाठी शेवटचा असणार आहे संधी. या दरम्यान तुम्हाला जी स्थळं येतील त्या स्थळाच्या संदर्भात गांभीर्याने विचार करा, कारण हा एकदा महिना गेला की नंतर मग जवळजवळ तुम्हाला 1 ते 1.25 वर्ष तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्थळं येणं जवळजवळ कठीण होऊन बसेल. तर या संदर्भात काळजी घ्या. जर काय तुम्हाला तुमच्या अपेक्षेच्या आसपास जर काही गोष्टी होत असतील वैवाहिक सौख्याच्या संदर्भात किंवा विवाहाच्या संदर्भात, तर नक्की त्या संदर्भात विचार करा आणि निर्णय मात्र घ्या, जे की अगदी सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगत आहे. ही गोष्ट थोडी महत्त्वाची राहील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे गुरु, जो की तुमच्या तृतीयातून चतुर्थात भ्रमण करणार आहे दिनांक 15 तारखेला. तर गेल्या साधारण वर्षभरात तुम्ही बघितलं असेल जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात बरीचशी धावपळ करावी लागत होती, की थोडीशी भागदौड करायला लागत होती, थोडंसं दमछाक सुद्धा झालेले असतात. आणि तुमची जी राशी आहे ही फारशी काही शारीरिक मेहनत करण्याकडच्या याच्यामध्ये नसते, कारण शारीरिक मेहनत केली तर लवकरच तुम्ही थकून जाता आणि मुळातच शारीरिक मेहनतीपासून थोडंसं लांब राहणं तुम्हाला आवडतं. गेल्या वर्षभरात गोष्टी थोड्याशा वेगळ्या होत्या. काळजी करू नका, त्याचे चांगले अनुभव सुद्धा तुम्ही घेतलेले असेल. आता ह्या महिन्यापासून थोडंसं त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन तुम्हाला जाणवेल किंवा जी धावपळ होती ती बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे की काय, अशा प्रकारचा अनुभव या महिन्यानंतर तुम्हाला अनुभव असेल. मात्र एक गोष्ट निश्चित की जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात खूप टोकाचे वगैरे अनुभव येणार नाही, त्याच्यामुळे तशी काहीही काळजी करू नका. एकंदरीत सांगायचं झालं तर या महिन्यात बऱ्याचशा अशा गोष्टी चांगल्या आहेत की ज्या तुमच्या फेवरमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक संदर्भात काळजी करू नका. आर्थिक संदर्भात गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होते. ज्या काही मी महत्त्वाच्या पूर्ण गोष्टी सांगितल्या की तुमच्या स्वभावामध्ये, तुमच्या आचरणामध्ये, तुमच्या एकंदरीत दृष्टिकोनामध्ये आमूलाग्र बदल होणं गरजेचं राहील. तो बदल कोणता आहे ते सुद्धा मी सुरुवातीला सांगितलं आहे. या संदर्भात थोडंसं स्वतःमध्ये काही बदल करून घेणं गरजेचं आहे. जो रवी आहे, रवी हा तुम्हाला ते बदल करून घेण्यास उद्युक्त करेल किंवा त्याच्या संदर्भात साथ संगत सुद्धा देईल. यानंतर ग्रह योगांबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीमध्ये दिनांक 2 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची युती होणार आहे. फसलं जाणं अशा प्रकारचे काय अनुभव या दरम्यान येऊ शकतील. काळजी घ्या. भावनेच्या आधी जाऊन कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे जर तुम्ही कुठल्या व्याधीने ग्रस्त असाल
तर त्याच्या संदर्भातले काही अनुभव किंवा त्याच्या संदर्भातले काही गोष्टी तुमच्या समोर येऊ शकतील. या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही अशा योजनांच्या मागे लागून का झटपट पैसा, पटकन श्रीमंत. कारण ज्यावेळेस कालावधी वाईट असतो त्यावेळेस अशा योजनांकडे आपला ओढा जास्त होतो आणि आणि ज्यावेळेस आपला बॅड पॅच असतो त्याच वेळेस नेमकं आपण नशिबाची चाचणी घ्यायला जातो, टेस्ट करायला जातो आणि त्याच्यामध्ये फसतो. तर लक्षात घ्या, याच्यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. दिनांक 17 तारखेला रवी आणि हर्षलची युती ही तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अशी युती आहे. या दरम्यान तुमच्यातल्या कार्यकर्तृत्व हे जबरदस्त दिसून येईल. अगदी कोणालाच तुम्ही घाबरणार नाही. मनात वाटेल त्याप्रमाणे गोष्ट लाथ मारेल तिकडे पाणीकडे असा जो अनुभव असतो किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी किंवा तशा प्रकारचं धैर्य तुमच्यामध्ये दिसेल. परंतु असं जरी असलं तरी थोडासा विचारसुद्धा असला पाहिजे. विचाराने थोडंसं काम करा. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. या साधारण कालावधीमध्ये म्हणजे दिनांक 17 तारखेच्या आसपास स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्या. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारच्या काही शारीरिक व्याधी होऊ शकतील. या शारीरिक व्याधी म्हणण्यापेक्षा शारीरिक दुखापतीसारखे काही प्रसंग ओढवू शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला शुक्र आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, जो मंगळ तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. शुभ फलदायी अशा प्रकारचा योग आहे. या दिवसात दरम्यान म्हणजे दिनांक 22 तारखेला हा योग होणार आहे. तर त्या दरम्यान तुमच्यामधलं जे एनर्जी आहे ते अतिशय उत्तम असणार आणि मुळातच जवळजवळ 16-17 तारखेनंतर तुमच्यामधले एनर्जी आहे जबरदस्त दिसून येईल. कारण सूर्य तुमच्या तृतीयात भ्रमण करणार आहे. तर मंगळ शुक्रचा त्रिकोण योग तुमच्या जो पंचम आणि तुमच्याच राशीतून होणार आहे. तुमच्यातली कार्यशक्ती जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरक दांडगा दिसून येईल आणि महत्त्वाचं म्हणजे लव्ह लाईफमध्ये काही चांगले बुडबुडे की जे समाधानकारक असते निश्चित दिसतील. जर तुम्हाला नवीन जर का रिलेशनशिप बनवायचे असेल तर या दरम्यान काही चांगले नवीन रिलेशनशिपमध्ये सुद्धा येऊ शकाल. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा या दरम्यान मिळतील. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला बुध आणि हर्षलची युती होणार आहे तुमच्या तृतीयात. इथे थोडंसं लक्ष द्या. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. वादविवादापासून लांब राहणं महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं या दरम्यान मानसिक ताणतणावाचे प्रसंग सुद्धा ओढवू शकतील. स्वतःवरती थोडासा कंट्रोल ठेवणं गरजेचं राहील. या महिन्यामध्ये 30 तारखेला रवी बुधाची युती ही तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे. अतिशय शुभफलदायी अशा प्रकारची युती आहे. या दरम्यान महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. ती मार्गी सुद्धा लागतील. अशी कामं की ज्यामध्ये अडचणी जास्त येत आहेत, थोडी त्रासदायक गोष्टी होत आहेत, अशा गोष्टी सुद्धा तुम्ही हाती घेऊ शकता आणि त्यामधून काही ना काहीतरी मार्ग निश्चित निघेल. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती बुद्ध पौर्णिमा दिनांक 12 तारखेला होणार आहे आणि जी अमावस्या आहे ही दिनांक 27 तारखेला होणार आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण थोडं जास्त असतं. आपण जास्त भावनात होतो आणि मुळातच तुमची जी राशी आहे ही सर्व राशीमध्ये सगळ्यात जास्त भावनाशील आहे. त्याच्यामुळे अमावस्या आणि पौर्णिमे दरम्यान थोडीशी मानसिकता वर खाली असतेच. तर या दरम्यान जरी ती असली तरी या दरम्यान महत्त्वाची गोष्ट म्हणजे वादविवाद, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार, फिरणं किंवा महत्त्वाचे निर्णय घेणं यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं मीन राशीचं मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.